विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्राहक संरक्षण या विषयामधील प्रकरण क्रमांक 2 ग्राहक शिक्षण आणि जागृती अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये या प्रकरणातील पहिली संकल्पना ग्राहक संघटना ही अभ्यासली। या संकल्पनेचा अभ्यास करत असताना आपण ग्राहक संघटना म्हणजे काय, भारतात ग्राहक संघटनांचा उदय कसा झाला, ग्राहक संघटनांचे महत्त्व काय, त्याचप्रमाणे ग्राहक संघटनांची ग्राहक शिक्षणातील भूमिका आपण अभ्यासली। आज आपल्याला पुढची कन्सेप्ट म्हणजेच ग्राहक जागृती अभ्यासायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती हा ग्राहकच असतो। ग्राहक या रूपाने आपण विविध वस्तू आणि सेवा यांचा सातत्याने वापर करत असतो। व्यवसायाची प्रत्येक कृती ही ग्राहकाच्या भोवताली फिरत असते आणि ग्राहक असतो। महात्मा गांधी यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास, ग्राहक हा आपला उद्योग व्यवसाय आणि बाजारपेठ पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक असून तो उद्योग व्यवसाय संस्थांवरती अवलंबून नसतो, तर उद्योग व्यवसाय संस्था या ग्राहकावरती अवलंबून असतात। वस्तू आणि सेवा यांची खरेदी आणि उपभोग करून तो उद्योग व्यवसाय संस्था आणि बाजारपेठा यांच्यावरती उपकार करत असतो। उद्योग व्यवसाय संस्था किंवा बाजारपेठा या ग्राहकावरती उपकार करत नाही, परंतु बाजारपेठेत सातत्याने वाढत जाणारी स्पर्धा, बाजारपेठेचे बदलणारे स्वरूप, तसेच उद्योग व्यवसाय संस्थांचे बदलणारे स्वरूप आणि त्यांच्या विपणनाच्या सातत्याने बदलणाऱ्या पद्धती यामुळे ग्राहक हा त्याच्या जबाबदाऱ्या, हक्क व कर्तव्ये यांच्या बाबतीत म्हणावा तितका जागरूक नसतो। त्यामुळे भारतासारख्या मोठ्या प्रमाणात ग्राहक संख्या असणाऱ्या देशात ग्राहकाबद्दलची जाणीव जागृती ही महत्त्वाची ठरते। मग ग्राहक जाणीव जागृतीचे जे प्रमाण असते ते ग्राहकाची समाधान पातळी आणि ग्राहकाची जीवनमान हे निर्धारित करत असते। ग्राहक जाणीव जागृती म्हणजे खरेदीची आवश्यकता आणि प्राधान्य, उत्पादन विषयक अटी, हमी व ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्ये यांच्याबाबत असणारे ग्राहकाचे जे स्पष्ट आकलन आहे त्याला थोडक्यात ग्राहक जाणीव व जागृती असे म्हणता येईल। मग बऱ्याच वेळा उत्पादक त्याच्या उत्पादनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त असण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे उत्पादकाला त्याच्या हितसंबंधांचा तसेच आवडीनिवडीचा विसर पडतो, ज्यामुळे उत्पन्नाचा दर्जा घसरतो। परिणामी तसेच जाहिरातीच्या माध्यमातून लोकांपर्यंत चुकीचा संदेश दिला जातो। ग्राहकाला जर स्वतःची फसवणूक करून घ्यायची नसेल तर त्याने बाजारपेठ, उत्पादन संस्था या बाबतीत जागरूक राहणे आवश्यक असते। यामुळे ग्राहकांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे हे ग्राहक संस्था आणि संघटना यांचे महत्त्वाचे ध्येय आहे। आपल्याला आता पुढे पाहायचे ग्राहक जागृतीची गरज आणि महत्त्व। मग बाजारपेठेत बऱ्याचदा असे दिसून येते की ग्राहकांपर्यंत योग्य वस्तू आणि सेवा पोहोचत नाहीत। काही वेळेस विशिष्ट वस्तू अथवा सेवा यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे आकारले जातात, पण त्याला तेवढ्या चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू अथवा सेवा प्राप्त होत नाही। त्यामुळे ग्राहकाला बाजारपेठ, उत्पादन व सेवा यांच्या दृष्टिकोनातून जागरूक करणे हे गरजेचे व तितकेच महत्त्वपूर्ण ठरते। मग ग्राहक जागृतीची गरज आणि महत्त्व पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल। पहिला पॉईंट आहे महत्तम समाधानाचे संपादन करणे। प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न हे विशिष्ट मर्यादेतच असते। त्याच्या मर्यादित उत्पन्नात व्यक्ती जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा यांची खरेदी करू इच्छिते। मग मर्यादित उत्पन्नाच्या आधारे खरेदी करून ती स्वतःला पूर्ण समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करत असते। त्यामुळे बाजारपेठेतून त्याची फसवणूक होऊ नये याच्यासाठी त्याला योग्य प्रमाणात बाजारपेठांच्या दृष्टिकोनातून जागृती होणे गरजेचे असते। म्हणजे ग्राहकांचे उत्पन्न जे असते ते काही विशिष्ट मर्यादित असते। सगळेच ग्राहक काही श्रीमंत असतील असं नसतं। मग त्यांची जी विशिष्ट मर्यादा असते उत्पन्नाची, त्या मर्यादेमध्येच त्याला जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा यांची खरेदी करून स्वतःला पूर्ण समाधानी ठेवण्याचा तो प्रयत्न करत असतो। मग ह्या त्याच्या प्रयत्नात हे करण्यासाठी सहभागी होण्यासाठी बाजारपेठेतून त्याची फसवणूक होऊ नये म्हणून बाजारपेठांच्या दृष्टिकोनातून त्याला जागरूक करणे गरजेचे असते। पुढचा पॉईंट आहे पिळवणुकीपासून संरक्षण। उत्पादक आणि विक्रेते हे वजनमापात कमी जास्त प्रमाण, वस्तूच्या मूल्यापेक्षा अधिक किंमत वसूल करणे, तसेच नकली वस्तूंची विक्री करणे इत्यादी मार्गांनी ग्राहकाची फसवणूक तसेच शोषण देखील करत असतात। मोठमोठ्या प्रस्थापित कंपन्या या जाहिरातींच्या माध्यमातून ग्राहकांना चुकीचे मार्गदर्शन करत असतात। जर ग्राहक हे उत्पादक, बाजारपेठा आणि वस्तूंच्या किमती याबाबत पुरेशा जागरूक असतील ते स्वतःची फसवणूक करून घेऊ शकत नाही। म्हणजे उत्पादक आणि विक्रेते हे काय करतात तर त्यांच्या वस्तूची जास्त प्रमाणात विक्री व्हावी यासाठी वजनमापात कमी जास्त प्रमाण, वस्तूच्या मूल्यापेक्षा अधिक किंमत वसूल करणे, तसेच नकली वस्तूंची विक्री करणे
या मार्गांनी ग्राहकांची फसवणूक किंवा शोषण करत असतात. त्याचप्रमाणे काही मोठमोठ्या प्रस्थापित कंपन्या जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांना चुकीचे मार्गदर्शन करतात. म्हणजे चुकीच्या जाहिराती दाखवल्या जाऊन त्या वस्तू ग्राहकांना विकत घेण्यासाठी भाग पाडले जाते. मग जर ग्राहक ह्या सगळ्यांच्या बाबतीत जर जागरूक असतील तर त्यांची फसवणूक होणार नाही. म्हणून ग्राहक जागृती गरजेची आहे. पुढचा पॉईंट आहे अपायकारक वस्तूंच्या उपभोगावरती नियंत्रण. बाजारपेठेत अनेकविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध असलेल्या दिसून येतात, पण त्यापैकी काही वस्तू ग्राहकांच्या दृष्टिकोनातून अपायकारक असतात, जसे की सिगरेट, तंबाखू, मद्य इत्यादी. अशा वेळेस या वस्तूंच्या बाबत ग्राहकाच्या मनात जर योग्य जागृती निर्माण झालेली असेल तर त्याचा उपभोग तो मर्यादित प्रमाणात घेईल किंवा त्याचा वापर करण्याचे तो बंद करेल. म्हणजे ज्या वस्तूंपासून ग्राहकांना अपाय होण्याची शक्यता असते अशा अपायकारक वस्तूंच्या उपभोगावरती नियंत्रण करणे गरजेचे असते. मग हे नियंत्रण करण्यासाठी त्यांना त्या अपायकारक वस्तूंविषयीची माहिती, त्याबाबतची जागृती निर्माण करून देणं गरजेचं असतं. पुढचा पॉईंट आहे बचतीसाठी प्रेरणा. ग्राहकांच्या मनात उत्पादन, बाजारपेठा तसेच वस्तू आणि सेवा यांच्या किंमतबाबत जर योग्य जागरूकता असेल तर पैशाचा होणारा अनावश्यक वापर टाळून तसेच अयोग्य वस्तूंवरती होणारा खर्च टाळून लोक खरेदी आणि उपभोगाच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेऊ शकतील. असे ग्राहक हे सेल, सवलती, मोफत भेटवस्तू, आकर्षक वेस्टर्न यांच्या संदर्भात त्यांच्या पैशाचा योग्य वापर करू शकतील आणि ते त्यांचे पैसे वाचवू शकतील. म्हणजे जर ग्राहक वस्तूंच्या किमतीबाबत जागरूक असेल तर तो पैशाचा अनावश्यक होणारा वापर टाळू शकतो. तसेच अयोग्य वस्तूंवरती होणारा खर्च टाळून त्याला गरजेच्या असणाऱ्या वस्तूंवरती तो खर्च करून योग्य तो निर्णय घेऊ शकेल. मग असे जर ग्राहक ते सेल, सवलती, मोफत भेटवस्तू यांच्या बाबतीत जागरूक होतील आणि त्यांचे पैसे वाचवू शकतील. म्हणजेच त्यांना बचतीसाठी प्रेरणा मिळू शकेल. पुढचा पॉईंट आहे समस्यांच्या उपाययोजनेसंदर्भात ज्ञान. ग्राहकांची स्वतःची अशिक्षितता, सारासार विचार करण्याची अक्षमता आणि माहितीचा असणारा अभाव यामुळे बऱ्याचदा फसवणूक होते. त्यामुळे ग्राहकांनी बऱ्याचशा बारीक-सारीक गोष्टींसंदर्भात सतर्क राहणे गरजेचे असते, जेणेकरून उत्पादक आणि विक्रेते यांच्याकडून त्यांची फसवणूक होणार नाही. त्याच्यासमोर निर्माण झालेल्या समस्येचे निराकरण कसे करावे याकरिता त्याची ग्राहकाच्या कायदेशीर तरतुदींबाबतची जी जागरूकता आहे ती उपयुक्त ठरते. म्हणजेच जी ग्राहकासमोर जी समस्या उभी राहणार आहे त्या समस्येच्या उपाययोजनेसंदर्भात ग्राहकाला माहिती असणं गरजेचं असतं. जर ग्राहकाने अशा बारीक-सारीक गोष्टींसंदर्भात जागरूक राहिला, त्याबाबतची माहिती गोळा केली तर त्याची उत्पादक आणि विक्रेते यांच्याकडून फसवणूक होणार नाही. तसेच त्याच्यासमोर उभ्या राहणाऱ्या समस्यांच्या संदर्भात त्या समस्यांचं निराकरण कसं करावं या संदर्भात त्याला जाणीव जागृती असेल. पुढचा पॉईंट आहे सक्षम समाजाची निर्मिती. समाजाचा सदस्य असणारी प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक असते. त्यामुळे जर प्रत्येक ग्राहक हा जागरूक असेल आणि तर्कनिष्ठ असेल तर संपूर्ण समाज हा ग्राहक म्हणून सक्षम आणि ग्राहक हक्क आणि कर्तव्यांच्या बाबत जागरूक होईल. म्हणजे जर सक्षम समाजाची निर्मिती करायची असेल तर सुरुवातीला आपल्याला ग्राहकाला सक्षम करावं लागेल. कारण ग्राहक हा समाजाचा जो सदस्य असतो त्यातील प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक असते. कारण प्रत्येक व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या वस्तूचा उपभोग घ्यावा लागतो आणि उपभोग घेतला म्हणजे ती व्यक्ती ग्राहक झाली. मग समाजाचा सदस्य असणारी प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक असते. त्यामुळे ग्राहक हा जर जागरूक असेल तर संपूर्ण समाज हा ग्राहक म्हणून सक्षम होऊ शकतो आणि अशा प्रकारे सक्षम समाजाची निर्मिती होऊ शकते. पुढचा पॉईंट पाहिजे आपल्याला ग्राहक हक्क. ग्राहक म्हणून प्रत्येक व्यक्तीस काही विशिष्ट प्रकारचे हक्क प्राप्त झालेले असतात. त्यामुळे ग्राहकांचे हक्क जाणून घेणे योग्य ठरेल. पहिला हक्क आहे माहितीचा हक्क. कुठल्याही विक्री योग्य मालाचा दर्जा, किंमत, प्रमाणे, तांत्रिक तपशील आदी संपूर्ण माहिती मिळवण्याचा ग्राहकाला अधिकार आहे. व्यवसायातील गैरपद्धती आणि फसवणूक यापासून या अधिकारामुळे ग्राहकांचे संरक्षण होऊ शकते. म्हणजे ग्राहकाला त्याला जी वस्तू खरेदी करायची त्या वस्तू संदर्भात त्या वस्तूच्या मालाचा दर्जा, त्याची किंमत, त्यांचा तांत्रिक तपशील, त्या वस्तूमध्ये समाविष्ट असणारे घटक यासंबंधी त्याचप्रमाणे त्या वस्तूचा वापर कसा करावा यासंबंधीची सर्व माहिती मिळवण्याचा अधिकार ग्राहकाला माहिती हक्क यातून देण्यात आलेला आहे. पुढचा पॉईंट आहे वस्तू आणि सेवा घेताना निवडीचा हक्क. भारतीय व्यापारी करार कायद्यानुसार कुठलीही वस्तू किंवा सेवा नीट पारखून घेण्याचा आणि त्या संदर्भात तांत्रिक तपशील, दर्जा आणि संख्या तपासण्याचा ग्राहकांना पूर्ण हक्क आहे.
तसेच योग्य वेळी योग्य ती किंमत देऊन मालाची निवड करण्याचा ग्राहकांना हक्क आहे. म्हणजे कुठलीही वस्तू किंवा सेवा जर खरेदी करायची असेल तर ती खरेदी करत असताना ग्राहकाला ती वस्तू पारखून घेण्याचा, म्हणजे ती वस्तू योग्य आहे की नाही हे तपासून पाहण्याचा, त्याचप्रमाणे वस्तू निवड करून घेण्याचा हक्क ग्राहकांना देण्यात आलेला आहे. पुढचा पॉईंट आहे सुरक्षिततेसाठी हक्क. मनुष्यमात्रांना धोकादायक ठरतील अशा वस्तूंपासून स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्याचा ग्राहकांना हक्क असतो. अशा वस्तू मानवी जीविताला धोका पोहोचवू शकतात. उदाहरणार्थ विजेवर चालणारी उपकरणे, मग विजेची उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे व साधने खरेदी करताना ग्राहक टिक्का बघून जीविताच्या सुरक्षिततेची खात्री करून घ्यावी. म्हणजे ज्या गोष्टींपासून ग्राहकांच्या जीवाला धोका होऊ शकतो अशा वस्तूंपासून स्वतःचे जीवाचे रक्षण करण्याचा ग्राहकांना हक्क असतो. म्हणजेच ज्या गोष्टींपासून ग्राहकाच्या जीवाला धोका आहे अशा वस्तू घेताना त्या व्यवस्थित पाहून घेणं, त्यापासून स्वतःच्या जीविताच्या सुरक्षिततेची खात्री करून घेण्याचा हक्क ग्राहकाला देण्यात आलेला आहे. पुढचा पॉईंट आहे ग्राहक प्रशिक्षण व विक्री पश्चात सेवेचा हक्क. विक्री पश्चात सेवा दिल्याने उत्पादक किंवा विक्रेते यांच्याकडे ग्राहकांच्या प्रती सन्मानाची भावना दिसून येते. त्यामुळे अशा सेवेमुळे वस्तूच्या मूल्यात वृद्धी होते. विविध वस्तूंच्या, विशेषतः चैनीच्या वस्तूंबाबत विक्री पश्चात सेवा मिळणे हा ग्राहकांचा हक्क आहे. गैरवाजवी फायदा होऊ नये म्हणून ग्राहकांना योग्य प्रशिक्षण देऊन काळा बाजार, साठेबाजी, गैरव्यवहार, अयोग्य व्यापारी पद्धती यापासून संरक्षण मिळाले पाहिजे. म्हणजेच ग्राहकांना प्रशिक्षण, म्हणजे जी वस्तू ग्राहक खरेदी करणार आहे ती वस्तू कशी वापरायची याबाबत प्रशिक्षण. त्याचप्रमाणे विक्री पश्चात सेवा, म्हणजे एकदा वस्तूची विक्री झाल्यानंतर ती वस्तू जर बिघडली तर ती कशी रिपेअर करायची किंवा बदलून देण्याबाबत ज्या विक्री पश्चात ज्या सेवा असतील त्या सेवांचा हक्कसुद्धा ग्राहकांना देण्यात आलेला आहे. पुढचा पॉईंट आहे न्याय मिळण्याचा हक्क. ग्राहकांच्या तक्रारी, आक्षेप आणि शंका यांना उत्तरे मिळून त्यांना योग्य तो न्याय मिळण्याचा हक्क आहे. तसेच व्यापारी आणि विक्रेते यांनी ग्राहकांच्या तक्रारी, सूचना आणि मते विचारात घेऊन विक्री केलेल्या वस्तूंमध्ये तसेच सेवांमध्ये सुधारणा करायला हवी. म्हणजेच ग्राहकांवर जर काही अन्याय होत असेल, त्यांच्या काही जर तक्रारी किंवा समस्या असतील तर त्यांच्या शंकांना योग्य ती उत्तरे मिळून त्यांना योग्य तो न्याय मिळण्याचा हक्क आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या ज्या काही तक्रारी किंवा सूचना किंवा त्यांची जी काही मतं असतील ती विचारात घेऊन व्यापारी आणि विक्रेते यांनी त्यांच्या वस्तू किंवा मालामध्ये सुधारणा करायला हवी. पुढचा पॉईंट आहे निवड करण्याचा हक्क. विक्रेत्याच्या विक्री धोरणामध्ये ग्राहकाला निवडीचा अग्र हक्क मिळाला पाहिजे. ग्राहकांसमोर योग्य किमतीच्या, अनेक छापाच्या, वेगवेगळ्या आकाराच्या, प्रकाराच्या, दर्जाच्या आणि भरपूर उपलब्धता अशा प्रकारे वस्तूंची मांडणी केली पाहिजे. वाजवी किमतीला विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवा यामधून निवड करण्यासाठी ग्राहकाला खात्री व्हायला हवी. निवड करण्याचे स्वातंत्र्य या तत्वात ग्राहकाला मक्तेदारी पसंत नसते हे अभिप्रेत आहे. आपल्या मर्जीनुसार कुठलीही वस्तू खरेदी करायची ग्राहकाची इच्छा असते. कुठल्या दर्जाचा किंवा कुठल्या छापाचा माल घ्यायचा यावर त्यांना आपले मत दर्शवून खरेदी करायची असते. म्हणजेच ग्राहकांना वस्तू खरेदी करत असताना त्यांच्यासमोर योग्य किमतीच्या, त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या, वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या दर्जाच्या अशा वस्तूंची मांडणी केली पाहिजे, जेणेकरून ग्राहकांनी त्यामधून त्यांना हव्या असणाऱ्या गोष्टी खरेदी केल्या पाहिजे. मग त्यांना कुठल्या छापाचा किंवा कुठल्या दर्जाचा माल घ्यायचा आहे या संदर्भात त्यांनी स्वतःचं मत दर्शवून खरेदी करावी असा हक्क त्यांना देण्यात आलेला आहे. पुढचा पॉईंट आहे तक्रार निवारणाचा हक्क. ग्राहकांचा जर गैरफायदा घेण्यात येत असेल किंवा ग्राहकांच्या बाबतीत अयोग्य व्यापार पद्धतीचा अवलंब झाला असेल तर अशा तक्रारींचे निवारण करून घेण्याचा हक्क म्हणजेच तक्रार निवारणाचा हक्क होय. जाहिरातीत लिहिल्याप्रमाणे किंवा मार्गदर्शक सूचनांमध्ये लिहिल्याप्रमाणे विकत घेतलेल्या वस्तूची कामगिरी असावी अशी अपेक्षा करण्याचा हा हक्क आहे. म्हणजे जर आपण एखादी वस्तू विकत घेतली तर त्याच्यात नमूद केलेल्या व अपेक्षांनुसार ती जर नसेल तर विक्रेत्याने ती दुरुस्त करून अथवा बदलून दिली पाहिजे. समाधान नसेल तर पैसे परत, अशा प्रकारची अर्थपूर्ण हमी असायला हवी. तरच ग्राहकांचा विक्रेत्यांवर विश्वास बसेल. पुढचा पॉईंट आहे ग्राहक प्रशिक्षणाचा हक्क. कुणाही व्यक्तीला आपल्या आयुष्यात एक सुविहित ग्राहक होण्यासाठी योग्य ते कौशल्य आणि ज्ञान मिळवण्याचा हक्क म्हणजेच ग्राहक प्रशिक्षणाचा हक्क होय. पुढचा पॉईंट आहे मूलभूत गरजांचा हक्क. प्रत्येक ग्राहकाच्या मूलभूत गरजा भागवल्या जाणे हा त्याचा हक्क आहे. आपल्या मूलभूत गरजा म्हणजे पिण्याचे पाणी, पुरेसे अन्न,
पुरेशी दळणवळण व्यवस्था, शुद्ध हवा, आरोग्य सेवा आणि शिक्षण सेवा वगैरे. मग ग्राहक संघटनांच्या आंतरराष्ट्रीय संस्थेने या सर्व हक्कांचे संकलन केलेले आहे. हे झाले ग्राहकांचे हक्क. आता आपल्याला बघायचे ग्राहकांची कर्तव्य. मग ग्राहकांची जी काही कर्तव्य आहेत ती खालीप्रमाणे आपण बघूया. मग पहिलं कर्तव्य, ग्राहकांनी कुठलाही माल अथवा सेवा घ्यायच्या आधी त्याविषयी पूर्ण माहिती करून घ्यावी. दुसरं, संबंधित वस्तूंची किंमत केल्यानंतर पावती घ्यावी आणि पावती मिळेपर्यंत वस्तू ताब्यात घेऊ नये. पुढचं, ग्राहकांनी स्वदेशी वस्तू खरेदीस प्राधान्य द्यावे. पुढचं कर्तव्य आहे, ग्राहकांनी विकत घेतलेल्या वस्तूच्या वेस्टर्नवरील छापलेला सर्व मजकूर नीट वाचावा. म्हणजे आपण जी वस्तू खरेदी करतो तिच्यावर जे वेस्टर्न म्हणजे आवरण लावलेलं असतं त्याच्यावर जे काही छापलेलं असतं तो मजकूर नीट वाचला पाहिजे. हे ग्राहकांचं कर्तव्य आहे. पुढचा पॉईंट आहे, ग्राहकांनी शक्यतो ISI किंवा ॲगमार्कचा शिक्का असलेली प्रमाणित उत्पादने वापरावी. म्हणजे ग्राहकांनी कुठलंही उत्पादन खरेदी करत असताना त्याच्यावर ISI किंवा ॲगमार्कचा जो शिक्का असतो तो असेल अशी बघूनच प्रमाणित असलेली उत्पादनं वापरावीत. त्याचप्रमाणे अजून काही कर्तव्य आहेत. ग्राहकांनी चुकीचा ग्रह करून देणाऱ्या जाहिरातींना भुलू नये. इतर 2 किंवा 3 दुकानात व्यापाऱ्यांकडे चौकशी करून ग्राहकांनी संबंधित वस्तूच्या किमतीची तुलना करावी. तसेच वातावरणाच्या प्रदूषणात भर घालणारी उत्पादने घेऊ नयेत. ग्राहकांना आपल्या अधिकारांची जाणीव असायला हवी आणि हक्कांचे उल्लंघन झाल्यास आपला हक्क बजावण्यासाठी त्यांनी सिद्ध राहायला हवे. त्याचप्रमाणे विकत घेतलेल्या मालातील त्रुटी किंवा दोष ग्राहकाने त्वरित दाखवून द्यायला हवेत. आणि पुढचं कर्तव्य आहे, ग्राहकांनी कुठलीही गोष्ट विकत घेताना कमी किमतीची किंवा हीन दर्जाची गोष्ट घेणे टाळावे. ही झाली ग्राहकांची कर्तव्ये. आता आपल्याला बघायचे आहेत ग्राहकांच्या जबाबदाऱ्या. मग व्यक्तीस ज्याप्रमाणे काही हक्क प्राप्त होतात त्याचप्रमाणे व्यक्तीला काही जबाबदाऱ्या देखील पार पाडाव्या लागतात. त्यामुळे ग्राहक जेव्हा आपल्या हक्कांचा उपभोग घेतो तेव्हा त्याने ग्राहक म्हणून असणाऱ्या त्याच्या जबाबदाऱ्या देखील पार पाडल्या पाहिजेत. मग ग्राहकांच्या काही ठराविक जबाबदाऱ्या पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येतील. पहिली जबाबदारी आहे स्वविषयक जबाबदारी. मग खरेदी करण्यासाठी व खरेदीची निवड करण्यासाठी ग्राहकांनी प्रत्येक वेळेस विक्रेत्यांकडून माहिती प्राप्त करून घेण्यावर अवलंबून राहू नये. तर ग्राहक या भूमिकेत त्याने स्वतःच्या खरेदीबाबतची जबाबदारी समर्थपणे पार पाडली पाहिजे. म्हणजेच आपले हितसंबंध कोणते आहेत हे इतरांपेक्षा ग्राहक स्वतःच चांगल्या प्रकारे ठरवू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी खरेदी करताना सर्व माहिती स्वतःच प्राप्त करून घेण्यावर भर द्यावा. म्हणजे स्वविषयक जबाबदारी म्हणजे काय, कुठली वस्तू जर खरेदी करायची असेल तर त्या वस्तूच्या विक्रेत्याकडून त्या वस्तूविषयीची सगळी माहिती मिळवण्यापेक्षा सुरुवातीला स्वतःच त्या वस्तूविषयीची माहिती मिळवावी. पुढचा पॉईंट आहे खरेदी व्यवहारांचा पुरावा. टिकाऊ वस्तूची खरेदी करताना ग्राहकाने खरेदीची पावती व तत्सम कागदपत्रे प्राप्त झाल्याची खात्री करून घ्यावी. कारण जेव्हा वस्तू संदर्भात तक्रार निर्माण होते तेव्हा संबंधित दुकानदाराकडे अशी तक्रार करण्यासाठी खरेदीची पावती पुरावा म्हणून उपयुक्त ठरते. वस्तू किती रक्कम देऊन खरेदी केली तसेच वस्तूची गॅरंटी वॉरंटी किती आहे या सर्व गोष्टींचा पुरावा पावती स्वरूपात प्राप्त करून घेणे ही ग्राहकाची जबाबदारी असते. म्हणजे कुठलीही वस्तू जर खरेदी केली तर ती वस्तू खरेदी केल्यानंतर तिची पावती मिळते. वस्तू खरेदी केल्याची ती पावती घेणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे वस्तू किती रक्कम देऊन खरेदी केली, त्या वस्तूची गॅरंटी वॉरंटी किती आहे या सर्व गोष्टींचा पुरावा आपल्याला पावती स्वरूपात प्राप्त होतो आणि तो प्राप्त करून घेणं ही ग्राहकाची जबाबदारी असते. पुढचा पॉईंट आहे योग्य दावा. वस्तूच्या बनावटीबद्दल किंवा हरवण्याबद्दल ग्राहक दुकानदाराकडे जी तक्रार करतात त्या तक्रारीचा दावा योग्य असावा. म्हणजे विनाकारण तक्रार करणे टाळावे आणि जेथे गरज असेल तेथे नक्की तक्रार करावी. जेव्हा तक्रारीचे निवारण होत नाही तेव्हाच ग्राहकाने कोर्टात फसवणुकीबाबतचा किंवा नुकसान भरपाईबाबतचा दावा करावा. ही ग्राहकाची एक जबाबदारीच असते. म्हणजे आपल्याला जर वस्तूच्या बनावटीबद्दल किंवा याच्या वस्तूबद्दल कुठलीही जर तक्रार असेल तर ती सुरुवातीला दुकानदाराकडे करावी. पण विनाकारण तक्रार करण्याचे टाळावे. जिथे गरज असेल तिथेच तक्रार करावी आणि जर तक्रारीचे निवारण झाले नाही तेव्हाच ग्राहकाने कोर्टात फसवणुकीचा किंवा नुकसान भरपाईबाबतचा दावा दाखल करावा. आणि शेवटची जबाबदारी आहे वस्तू किंवा सेवा यांचा योग्य वापर. ग्राहकास जेव्हा एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर त्या संदर्भात गॅरंटी मिळते
तेव्हा बरेच ग्राहक या गॅरंटी कालावधीत वस्तूचा अवास्तव स्वरूपात वापर करतात, कारण वस्तू बिघाड झाल्यास ती बदलून मिळणार आहे याची त्यांना शाश्वती मिळत असते. मात्र अशी वर्तणूक ग्राहकास न शोभणारी आहे. म्हणजेच ग्राहकाने जर एखादी वस्तू खरेदी केली आणि त्याच्यावर जर 1 वर्षाची गॅरंटी दिली असेल तर तिचा अवाजवी वापर करू नये. योग्य त्या प्रमाणात वापर करावा, कारण वस्तूत बिघाड झाला तर ती बदलून मिळणार आहे ही गोष्ट जरी खरी असेल तरी अवास्तव स्वरूपात तिचा वापर करणं ही वर्तणूक ग्राहकास शोभणारी नाही आहे. म्हणून ग्राहकाने खरेदी केलेल्या वस्तूचा किंवा सेवेचा योग्य प्रकारेच वापर केला पाहिजे. वस्तूची काळजी घ्यावी जेणेकरून ती खराब होणार नाही, ही ग्राहकाची एक महत्त्वाची जबाबदारी आहे. ह्या झाल्या ग्राहकांच्या जबाबदाऱ्या. आता आपल्याला बघायचं आहे ग्राहक संघटनेची ग्राहक जागृतीमधील भूमिका. ग्राहक संरक्षण आणि ग्राहक शिक्षणाच्या क्षेत्रात ग्राहक संघटना या सातत्याने काम करत असतात. त्यामुळे ग्राहकाने या ग्राहक संघटनांशी संलग्न होऊन त्यांच्या कामात त्यांना सहकार्य करणे महत्त्वाचे ठरते. ग्राहक संघटनांची ग्राहक जागृतीमधील भूमिका पुढील प्रमाणे सांगता येईल. पहिला पॉईंट आहे समुदाय विकास केंद्र. ग्राहक संघटना या समुदाय विकासासाठी सातत्याने काम करणाऱ्या संघटना आहेत. या संघटना समुदाय विकास सेवा, गुणवत्तापूर्ण वस्तू व सेवा या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सातत्याने करत असतात. तसेच जबाबदार ग्राहकांची निर्मिती व्हावी म्हणून या ग्राहक संघटना ग्राहकांना शिक्षण देत असतात व त्याचबरोबर ग्राहकांमध्ये जाणीव-जागृती निर्माण करत असतात. पुढचा पॉईंट आहे समुदाय सल्ला आणि आधार केंद्र. ग्राहक संघटना या ग्राहकांना सल्ला व मार्गदर्शन करण्यात आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. मग ग्राहक संघटनांची अशी जी भूमिका असते त्यामुळे बाजारपेठा नियंत्रणात राहतात. पुढचा पॉईंट आहे समुदायाचे माहिती केंद्र. मग ग्राहक संघटनांची आणखी एक भूमिका म्हणजे संशोधनाचे प्रकल्प हाती घेणे होय. माहिती गोळा करणे आणि ग्राहक उपयोगी माहिती ग्राहकांमध्ये वितरित करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका ग्राहक संघटनांकडून पार पाडली जाते. यामुळे ग्राहकांना ग्राहक उपयोगी माहिती सहज आणि विपुल प्रमाणात प्राप्त होते. परिणामी उपलब्ध माहितीच्या आधारे ग्राहक उत्पादन व बाजारपेठा यांच्या संबंधाने योग्य ते निर्णय घेऊ शकतात. मग बाजारपेठेत ज्या अयोग्य मार्गाने विनिमय व्यवहार केले जातात त्यांच्याबाबत देखील ग्राहक जागरूक होतात. पुढचा पॉईंट आहे समुदाय शिक्षण केंद्र. समुदाय शिक्षण केंद्र म्हणजे ग्राहकांना शिक्षण करण्याचं केंद्र. संपूर्ण समाजात अथवा समुदायामध्ये ग्राहक शिक्षणाचा विकास आणि विस्तार करणे ही ग्राहक शिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका ठरते. ग्राहकाने स्वतःचे ग्राहकीय दृष्टिकोनातून संरक्षण स्वतः करणे यालाच ग्राहक संरक्षण असे म्हणता येईल. बाजारपेठेत ग्राहकाला स्वतःचे संरक्षण स्वतः करता यावे यासाठी ग्राहक शिक्षणाची आवश्यकता आहे. मग याकरता चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा आणि प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवणे ही कामे ग्राहक संघटनेकडून पूर्ण केली जातात आणि या सर्व कार्यक्रमांमधून ग्राहक शिक्षणाचे व्यवस्थापन करून ग्राहक शिक्षणाच्या विविध तंत्रांचा परिचय ग्राहकांना करून दिला जातो. पुढचा पॉईंट आहे ग्राहक संरक्षण केंद्र. मग ग्राहक संघटनेची एक महत्त्वाची भूमिका म्हणजे ग्राहकांना संरक्षण प्राप्त करून देणे होय. मग ग्राहकांचे वेळोवेळी सक्रिय स्वरूपात संरक्षण केले पाहिजे. हे ग्राहक संरक्षण प्राप्त करून देत असताना ग्राहक संघटना ग्राहकांकरता तयार केलेल्या कायद्यांचा व त्यांच्या अंमलबजावणीचा आधार घेतात आणि आवश्यकता पडल्यास या ग्राहक संघटना ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेचा देखील वापर करत असल्याचे दिसून येते. पुढचा पॉईंट आहे जाहिरातींवरती लक्ष ठेवणे. विविध उत्पादन, उद्योग, व्यवसाय संस्था या विपणनाचे एक तंत्र म्हणून जाहिरातीचा व विविध जाहिरात माध्यमांचा प्रत्यक्ष स्वरूपात वापर करतात. या जाहिरातींचे परीक्षण आणि विश्लेषण हे ग्राहक संघटनांकडून केले जाते. बऱ्याचदा जाहिरातीच्या माध्यमातून चुकीची माहिती उत्पादनाच्या संदर्भात दिली जाते. अशा वेळा जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे अशा जाहिरातींवर लक्ष ठेवून त्या जाहिरातींचे प्रसारण रोखण्याचे काम या ग्राहक संघटनांकडून केले जाते. आणि शेवटचा पॉईंट आहे कायदेशीर कृतींची योजना. ग्राहकांची फसवणूक करणारे जे घटक आहेत त्यांच्या विरोधात नोंदणीकृत ग्राहक संघटनांकडून ग्राहक तक्रारी अनुसरून कायदेशीर कृतींचे आयोजन केले जाते, जेणेकरून उद्योग, व्यवसाय संस्था किंवा व्यापारी हे ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत नाही. ही झाली ग्राहक संघटनेची ग्राहक जागृतीमधील भूमिका. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसरी संकल्पना पाहिली, ग्राहक जागृती. मग या संकल्पनेमध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील, शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. माझा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.